सखी सावली काव्यांजली। त्यांचा सामना करायचा असतो, लढाईची ताकद आहे आपल्याकडे। आणि आतापर्यंत किती मोठी मोठी आव्हानं पेलली आहेत आपण, हो की नाही? तसाच यातून पण मार्ग काढू आपण लवकर, सगळं नीट होईल। तुला तुझा प्रीतम नक्की पळत मिळेल, हा शब्द आहे माझा। लाडू, असं रडायचं नाही हा, डोळे पुस बघू, छान हसून दाखव, हस। काव्या, अगं तुझा फोन वाजतोय। आले आई। सरांचा फोन। हॅलो, हा सर बोला। थँक्यू सर, थँक्यू सो मच, खूप मदत होईल, थँक्यू। काय ग, काय झालं? आई, सरांचा फोन होता, मला 2-3 दिवस घरून काम करायची परवानगी दिली त्यांनी, म्हणजे सकाळी उठून ऑफिसला जायची धावपळ होणार नाही आता। हे मात्र खूप बरं झालं बघ। मी निघतो। विशू, अरे थांब, नाश्ता करून जा ना। हो, मी नाही आई, मी बाहेर खाईन काहीतरी। तसंही घरच्यांपेक्षा पाहुण्यांची सरबराई चालली आहे, चालू दे। आणि हो, कसं आहे, गर्दीत राहण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं, हो ना? त्या मुलाचं डोकं थंड कधी होणार आहे कोणाच ठाऊक। अंजली, अंजली, मधुरा, तू अशी अचानक? अंजलीकडे महत्वाचं काम आहे माझं। कसलं काम? या पेपर्सवर तिच्या सह्या हव्या। हे कसले पेपर्स आहेत मावशी? प्रीतम आणि अंजलीच्या डिवोर्सचे पेपर्स आहेत। शिवाई, कंटाळा आलाय। तुला गुप्तेंच्या घरची सून करण्याच्या नादात इथं माझा जीव चाललाय। सगळे काम आपल्यालाच करायला लागतात। ही माणसं एवढी श्रीमंत आहेत, सगळे नोकर काढून टाकले त्या बाई, सगळी कामं आपणच करायची। नाहीतर काय, मला रील्सवर लाईक केलं तेही सुद्धा बघता येत नाहीये। आशू, अगं त्या रीलचा नाद सोड आता। तुझ्यासाठी एवढी मेहनत करते ना, त्याचं काहीतरी चीज कर। आता सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत बघ। जावई बापू, आजचा इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, तो क्रॅक व्हायला हवा, लवकर पोचायला हवा। जावई बापू, ओ आई, काय कसं चाललंय? कशी आहेस आशू? मस्त, तुम्ही कशा? सगळं ठीक? कसलं काय? अहो, अंजलीच्या घरी जरी राहत असलो ना, तरी सगळ्यांसाठी आम्हालाच राबावं लागतंय। अहो, मग स्वतःच्या घरी जाऊन राहा ना, कशाला त्रास सहन करून घेताय तिथे राहून? अहो, असं कसं म्हणताय? मधुराताईंना कसं एकटं सोडू? नाही बाई, खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे। हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, 2-3 दिवसात अंजली परत जाणार। अंजली जाते परत, वाट बघा। तुम्हाला माहित नाहीये का, मधुराताई अंजलीला परत घेणारच नाहीयेत घरात। डिवोर्स पेपर पण घेऊन गेल्यात तुमच्या घरी त्या।
आणि त्या पेपरवर सह्या घेतल्याशिवाय परत येणार नाही असे म्हणाले. हा, मी म्हटलं होतं ना, ही कार्टी आहे ना, अपशकुनी आहे. एकतर आधी आमचं घर बर्बाद केलं, आता त्या प्रीतम रावांवर उठले. आता तुमच्या घरावरही संक्रांत येणार आहे, लक्षात ठेवा. हो बाई, मी निघते, घरी जाऊन सगळी कामं करायची. पण काळजी हा. येते. हो. चला बाय भाऊजी. मावशी प्रीतम आणि अंजलीचं डिवोर्स करायला निघाली. ती अंजली कायमची माझ्या. मधुरा, अगं भानावर आहेस का तू? काय बोलतीयस तू? अंजली प्रीतमचा घटस्फोट? अगं का? कशासाठी? सगळ्यांच्या साक्षीने प्रीतम आणि अंजलीचं लग्न झालंय ना. हा, तर प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे त्याचं दुर्दैव आहे. पण आज ना उद्या तो बरा होईल, सगळं आठवेल त्याला. ताई, प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे दुर्दैव नाहीये, देवाचा कौल आहे तो. म्हणजे अंजली प्रीतमच्या आयुष्यातून कायमची निघून जावी म्हणून घडतंय हे सगळं. ताई बघ ना, प्रीतमला मी आठवते, तू आठवतेस, आपण सगळे आठवतोय, फक्त त्याचं लग्न आठवत नाहीये अंजली बरोबरचं. याचा अर्थ काय होतो ताई? ताई, हीच योग्य वेळ आहे. अंजलीनं या पेपर्सवरती सह्या कराव्यात आणि प्रीतमचं आणि तिचं नातं कायमचं संपवून टाकावं. मग त्यासाठी मला कुणीही कितीही दोष दिला, किती वाईट ठरवलं तरी मला काहीही फरक पडत नाही. मधुरा, तुझं चित्त थाऱ्यावर आहे का? अगं, अंजलीची निवड तूच केली होतीस ना. तीच माझी योग्य सून आहे असं म्हणाली होतीस ना, आणि तिच्या करता तू निकिताला बाजूला केलं होतंस. आणि आता त्याचा सुखाने चाललेला संसार मोडतीयस. अगं, आई आहेस ना त्याची. हो, आई आहे म्हणूनच त्याच्या काळजीपोटी हे सगळं करतेय मी. आणि तुझ्या सुनेची तुला काळजी नाहीये. अगं, ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना. आणि कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं म्हणून लगेच एवढ्या टोकाची भूमिका घेतेस तू. असा कुणावरही आंधळा विश्वास ठेवणारी तू कधीच नव्हतीस मधुरा. आंधळा विश्वास? ताई, अगं, त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ते सगळं तुलाही पटलं ना, म्हणून तर त्यांचा नंबर घेऊन गेलीस तू माझ्याकडून. उद्या तुझ्या मुलाच्या, तुझ्या सुनेच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तू काय केलं असतंस? मावशी, मी आधी शहानिशा केली असती, 100 वेळा खात्री केली असती, दुसरा कुठला तरी मार्ग निवडला असता, पण असा टोकाचा निर्णय घेतला नसता. आणि माझ्या सुनेला असं कोंडून तर नक्कीच ठेवलं नसतं. तू खूप चुकीचं वागलीस मधुरा. अगं, एवढ्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस तू? स्वतःच्या सुनेला अशी जीवघेणी शिक्षा, आणि तेही दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून. मला अजिबात पटलेलं नाहीये हे मधुरा. माझ्या मनातून अगदी उतरलीयस तू. आई, असं नका बोलू. हे बघा, आपण या विषयावर शांतपणे बसून बोलूया. शांतपणे बसून बोलायची वेळ गेली आता. हे बघ मधुरा, तुला राग येतो, प्रीतमची तुला काळजी वाटते, सगळं मान्य आहे मला. तरीही आपल्या सुनेशी असं वागणं मला कुठल्याही प्रकारे मान्य नाहीये.